तर भोंदू अशोक खरातनं भक्तांकडून देवदर्शनाला जाण्याच्या नावाखाली जमा केलेल्या कागदपत्राचा वापर करून बनावट खाती उघडल्याचं समोर आलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्था आणि सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत तब्बल 132 जणांच्या नावे खातं उघडण्यात आले। त्यावर कोट्यावधीचा व्यवहार केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। अशोक खरात हाताळत असलेल्या खात्याची चौकशी शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे। ज्याच्या नावे हे खातं उघडण्यात आले त्याबाबत कल्पनाही नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत शिर्डी पोलीस स्टेशन समोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी। भोंदू अशोक खरात याच्यावर शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये शेतकऱ्याला व्याजाने पैसे देऊन त्याची जमीन लुटल्याचा गुन्हा दाखल झालेला होता आणि या गुन्ह्याचा तपास करत असताना शिर्डी पोलिसांना वेगवेगळ्या आर्थिक गुन्ह्याची माहिती समोर आलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने 2 पतसंस्था आहेत। या 2 पतसंस्थांमध्ये अशोक खरात याने आपल्या भक्तांच्या नावावर सुमारे 132 खाते काढलेले आहेत। ही खाते काढताना भक्तांकडून आपण शिर्डी दर्शनासाठी जाणार आहोत असं सांगून त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असे कागदपत्र घेतलेले आहेत आणि समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था या 2 पतसंस्थांमध्ये 132 खाते एकाच दिवसात काढण्याचा प्रकार हा या अशोक खरात याने केलेला आहे आणि या खात्याच्या माध्यमातून करोडोंचे व्यवहार देखील झालेले आहेत। ही बाब शिर्डी पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर या खात्याधारक सगळ्यांना बोलवण्याचं काम आता शिर्डी पोलिसांकडून सुरू आहे आणि 2 दिवसांमध्ये 19 खातेदारांची चौकशी देखील झालेली आहे आणि या चौकशीमध्ये आपण ही कागदपत्र देवदर्शनासाठी दिलेली आहेत अशी बाब समोर आलेली आहे। आपल्याला कुठलीही या खात्याच्या संदर्भातली माहिती नाहीये असं देखील खातेधारकांनी सांगितलेलं आहे। एकूणच शिर्डी आणि नाशिक या भागात असलेले आर्थिक गुन्हे किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटना अशोक खरात याच्या समोर आलेल्या आहेत। याची व्याप्ती अजून आणखी किती आहे हे देखील आगामी काही दिवसात पुढे येणार आहे। लैलेश बारगजे, झी 24 तास, अहिल्यानगर।